तर हे बघा केक असं एवढं सुंदर निघालाय मला, म्हणजे मला विश्वास नाही बसत आहे. मला देऊ शकते म्हटलं तू, आवडेल मला, दे ना. हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर कशा आहात तुम्ही? होप सो आनंदातच असणार. तुमचं येणारा प्रत्येक दिवस हा मस्त मजेत जाऊ देत, आनंदात जाऊ देत. तर मी प्रिया आपल्या मिष्टी अँड मम्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सो कशी वाटती माझी हेअरकट, तर कमेंट करून नक्की सांगा. तर कालच मी हेअरकट करून आलेली आहे, कालच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिली असेल. आणि मिष्टीच्या बड्डेची तयारी चाललेली आहे. तर आज मला जायचं आहे भाजी वगैरे आणण्यासाठी. तर उद्या मिष्टीचा बड्डे आहे, तर पावभाजीचा असा बेत चाललेला आहे. म्हटलं चला की भाज्या घेऊन येऊयात, आणि घरीच मी पावभाजी बनवणार आहे. तर काय म्हटलं भाज्या लागतीलच आपल्याला त्याला, त्यासाठी जावंच लागेल. मग आज मी सकाळी सकाळी जाता मस्त भाज्या घेऊन येते, आणि नंतर मग त्या निवडायच्या. त्यानंतर मी केकसुद्धा घरीच बनवणार आहे. माझी एक फ्रेंड येणार आहे मदतीला, तर तिच्या मुलीच्या बड्डेला तिने छान केक बनवलेला. म्हटलं चला आपण देखील ट्राय करूया परत. एकदा मागे राजूच्या बड्डेला केलेला केक, आणि आता मिष्टीच्या बड्डेला करणार आहे. तर मग केक देखील करायचा आहे, त्यानंतर केकचं डेकोरेशन करायचं, अशा भरपूर सारे कामं आहेत. आणि असं वाटतं की वेळ कमी पडतो, जसं काही माझ्या मुलीचं लग्नच चाललं आहे, अशी धावपळ झाली माझी आज. म्हणजे कुणाच्याही आपल्या मुलांचा बड्डे असला की बड्डेच्या एक दिवस आधी आणि बड्डेचा दिवस जास्त धावपळ होऊन जाते, आणि मुलं देखील एक्सायटेड असतात खूप. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की काय करू बड्डेला आणि काही नाही, असं होऊन जातं. तर मी आता जाणार आहे भाजी आणायला, त्यानंतर बनवणार आहे केकसाठी मला प्रीमिक्स देखील आणायचं आहे. तर अशी तयारी करायची आहे. तर चला तुम्ही कंटिन्यू पुढे व्हिडिओ पाहत राहा, आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. उद्या माझा बर्थडे, तुम्ही पण येणार होप माझ्या बर्थडेला. हो, उद्या मिशीचा बर्थडे आहे, आणि इथे चाललेली आहे आमची केक बनवण्याची तयारी. म्हटलं आजच केक बनवून ठेवा, जेणेकरून उद्या जास्त गडबड होणार नाही, हो की नाही? तरी आमची मास्टर शेफ आले तिथे केक बनवण्यासाठी. तर 1 किलोचा केक आम्ही बनवणार आहोत. तर असं मोठं असं काही नव्हतं, म्हणजे त्याच्यापेक्षा छोटं पाहिजे होतं आम्हाला पातेला, पण तसं काही नव्हतं. तर म्हटलं चला की हे घेऊया आता मोठंवालं. तर हे बघा 2 याच्यामध्ये आम्ही असं एक मिक्स काढून घेतलंय, आणि त्याच्यामध्ये तेल टाकलंय आता. जसं काही मेहंदी दिसते तुम्हाला. गणपती बाप्पा मोरया. तर आता याच्यामध्ये लावलेला आहे केक, आणि आता 45 मिनिटं आम्ही हा केक ठेवणार आहे. आणि बघू आता केक कसा होतो ते. हा टाइम बघावा लागेल. तर आता आम्ही आणलेल्या ज्या भाज्या आहेत त्या निवडतोय. म्हणलं चला केक तिकडे होईपर्यंत आपलं एक काम होतं इथे. बच्चा मला खेळशी दे ना. तिखट. तर हे बघा असे तिखट, थोडस धनेपूड, मिरची, चाट मसाला वगैरे लावलेले मनुके ते मस्त असे. तरी तर मस्त आहे, टेस्ट छान आहे. तर हे बघा अशा प्रकारे केक रेडी झालेला आहे, छान असा फुगलेला आहे. आता मी याला काढते ताटामध्ये, बघू कसा निघतो ते. म्हणजे केक तर असा रेडी दिसतोय, छान झालेला आहे, पण ताटामध्ये काढायचंय. तर हे बघू ना, नाही तेच नाही करत. तर ताटामध्ये निघाला पाहिजे हे मेन आहे. मागे ताटामध्ये निघाला पाहिजे हे मेन आहे. तर मी तेच काढणार आहे ताटामध्ये. देवा चांगला निघू दे. तू अभ्यास नको करू. हा नाही, नकोच करू.
मिशी तुला नाही नंतर तुला काढावर मी हो ना पडत मस्त निघाला मिशी. काहीच तुटलं नाही हो ना. एकदम स्पंजी येस. हात बोलूस. तर हे बघा केक असा एवढा सुंदर निघालाय मला, म्हणजे मला विश्वास नाही बसत आहे, कारण आम्ही त्याला किती 1.5 तास ठेवलं वगैरे असणार आहे, कारण मध्येच बंद करून पाहायचो झालाय का. पण तो असं हे जे पातेलं आहे ना, हे स्टीलचं जरा जास्त जाड असल्यामुळं तो जरा व्हायला वेळ लागली, त्यामुळे मला काही चान्सेस वाटत नव्हते चांगला होईल. पण खरंच मस्त केक निघाला आहे. त्याला मस्त असं कट करणार आणि त्याला डेकोरेशन करणार छान. केक मस्त झालाय आपला. तर केक छान प्रकारे निघालेला आहे, म्हणजे मला विश्वास बसत नाहीये. खूप आनंद होतो की एवढा मस्त कसं काय तो केक निघाला, कारण आम्ही त्याला खूप वेळ ठेवला आणि वाटत होतं की तो चांगला काही होणार नाहीये, पण मस्त झाला खरंच. आणि आता जायचं आहे मला डीमार्टला, थोडीफार अशी शॉपिंग करायची आहे आणि मिष्टीला देखील एका तिच्या फ्रेंडच्या घरी बड्डेला सोडवायचं आहे. तर त्यानंतर मी आल्यानंतर मग याला डेकोरेट वगैरे करणार आहे, क्रीम वगैरे जे लावतो आपण ते करणार आहे. तर मग खूप छान वाटतं आहे, पण केक असं चांगला निघाला ते. तर चला कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ पुढे पाहत राहा की मी कशी डेकोरेट करते केकला. ते माझ्याकडेच बघा. कसं वाटतंय? भारी वाटतंय. तुझी रिॲक्शन हे करायची होती. चांगलं वाटतंय. तर मी चैत्रालीला अजून माझी हेअरकट दाखवलेली नव्हती आणि स्टोल बांधून आलेली होते. मग तिला म्हटलं तुला एक सरप्राईज आहे, आणि मग तिला हेअरकट दाखवली. ती मस्त वाटते. आणि मग प्रियंकाची मला हे कॅप्चर नाही करता आली माहिती का. प्रियंका काय केलं तू असं चाललं होतं प्रियंकाचं. मला तिची रिॲक्शन कॅप्चर करायची होती अशी. मस्त ना. काचेचे आहेत पण जरासं हे असं. क्वालिटी कशी आहे? हे चांगली आहे पण ना, मस्त होतं. पण हे शुगर बिगर लिहिलेलं असं त्यांचं. पण कायची किती 120 रुपये. ही मस्त आहे. 129 120 का. छान आहे ती पण. हे बघ हे किती क्यूट आहे. हे बघ ना. हे मस्त होतं. डीमार्ट मध्ये असे प्रोडक्ट पाहायला मजा येते. पण करायला हां डीमार्ट शॉपिंग किती छान आहे. घेऊन टाक मग. तर असं आम्ही डीमार्टला घ्यायला काही आलो आणि पाहतो तर वेगळंच काहीतरी आहे. या कुठल्याच गोष्टी आम्हाला घ्यायच्या नाही आहे, पण असं काय आहे आणि काय नाही आलेलं ते बघतोय आम्ही. हो मला देऊ शकते तू. मला देऊ शकते म्हटलं तू. आवडेल मला. दे ना. बघू कसलं क्यूट आहे ना. ए छान आहे. माहित नाही पण खरंच छान आहे. आणि हे पण मस्त आहे. छान आहे ना. पण नाही ते क्यूब अमूलचे. हवं तसं. टाक तुझ्या समोर. हे छोटे. हां नाही बस. काजू कतली घे ना. मला उद्या रिटर्न गिफ्ट. मला काजू कतली घे ना एक. उद्या मी आल्यावर तुला मला रिटर्न गिफ्ट द्यावं लागेल ना. बस
तुम्हा सगळ्यांचं देखील असंच होत असेल ना की आपण डीमार्टमध्ये येतो काही वेगळंच सामान घ्यायला आणि घरी काही दुसरंच घेऊन गेलेलं असतो. तर भरपूर वेळा असं होतं की आपल्याला खूप वेळ लागतो डीमार्टमध्ये अशा सगळ्या नवीन नवीन गोष्टी पाहण्यामध्ये. पण छान वाटतं की जरा काय नवीन आलंय काय नाही ते आपल्याला कळतं इथे येऊन. मी बघते मॉलमधून. काय दिसतंय? काही नाही, तुझ्या स्कूलसाठी आणलंय. कॅडबरीज आणल्यात. हा, ते पेन्स आणलेत तुला टीचरला द्यायचे आहेत ना आणि अजून त्यासाठी. एवढंच आहे. हो, ते नाही, ते असंच आणलंय, ते घरच्यांसाठी आणले. मला म्हणजे नाही आहे. तू पण खाणार ना त्यामध्ये. आणि काय आणलंय? बाकी माझ्या कामाच्या वस्तू आहेत. बाकी माझ्या काम. हे पण आणलं. हो, मी आणलं का तुला ते? ओके. वाव, माझ्यासाठी काय आहे? हम्म. एवढं मोठा. हॉकी. हो, बटरस्कॉच आहे माझे. बर. This is one. This and this ओके. and this हे उद्यासाठी तुला कसं आणलं म्हणलं बर्थडे मुलीचा, चला किती घेऊन जा. and this. तर हे असं कॅडबरी वगैरे आणायचं होतं म्हणून म्हणलं चला की डीमार्टला जाऊ. थोडंफार बटर वगैरे पाहिजे होतं, दूध पाहिजे होतं. And this हे माझं फॉईल पेपर संपलेला होता त्यामुळं हे आणायचं होतं. तर अशा 2-4 वस्तू आणायच्या होत्या. म्हटलं चला डीमार्टला जाऊन येऊ. आणि मिष्टी बर्थडे पार्टी एन्जॉय करेपर्यंत मी डीमार्टला देखील जाऊन आले. तर आज असंच बाहेर दिवस गेलाय किंवा असंच काहीतरी बर्थडेच्या कामामध्येच दिवस गेलाय. तर असं चाललंय. मिष्टी ओके नाही, एवढे कशाला आणले? बस नीट ठेव. चल, अगं, एवढे कशाला आणले? नाही न्यायचे तुला स्कूलमध्ये तुझ्या फ्रेंड्सला. एवढे कशाला? मग तुझे फ्रेंड्स आहेत तेवढे. तर आता मला एवढे नाही. केकला डेकोरेट करायचं आहे, क्रीम वगैरे जरा असं. तर आता बघू, आज होतं की असाच केक फ्रीजमध्ये ठेवून देते आणि उद्या सकाळी करते, माहीत नाही. सो चला पाहूयात. आज जेवण झालेलं आहे, थोडा वेळ झाला आणि जे राहिलेले कामं होते, ओटा वगैरे क्लीन करायचा, भांडे असो किंवा बाकीचे कामं ते देखील झालेले आहेत. आणि आता वाजलेले आहेत 11:30 झालेले आहेत आणि मिष्टी झोपली आहे. आज जरा लेट झोपली पण झोपलेली आहे आता. आणि आता 12 वाजता मिष्टीचा बर्थडे स्टार्ट होणार आहे. कसं वाटतंय? मस्त वाटतंय ना? आता तर एवढी एवढीशी होती, हा ना, ती 6 वर्षाची झाली. लगेच 6 वर्ष. किती पटकन मुलं मोठे होतात. खूपच लवकर. तर मस्त आज म्हणजे आता उद्या आमच्या मिष्टीचा बर्थडे आहे. अर्धाच तासात मिष्टीचा बर्थडे स्टार्ट होणार आहे. हा, आणि ही चालली 15 दिवसापासून चालू आहे. कधी कधी आहे आहे? माझा बर्थडे, कधी आहे? तेच ना, Finally आता बर्थडे आला. म्हणजे एक दिवस ती मोजत होती मिष्टी की आज आहे 9 दिवस, 9 डेज, 8 डेज, 7 डेज असं. आणि हे बघा, तर तुम्ही हा बेस पाहिलाच असणार आहे तेव्हा लव इट. तर हा बेस जो आहे याला मी असे पार्टिशनमध्ये कट करणार आहे. 4 त्याचे असे पार्ट करणार आहे. तर ते एक काम आज करते. त्याच्यावर ते शुगर सिरप टाकून ठेवते आणि त्यानंतर मग झोपणार. आयसिंग आता सकाळी करणार आहे मी, केकचं डेकोरेशन वगैरे, कारण खूप लेट होऊन जाईल मग. आणि सकाळी पण लवकर उठायचे, भरपूर सारे कामं आहेत सकाळपासूनच. तर मग आज एवढंच करणार आहे. सो चला मी स्टार्ट करते माझं काम. वाटतं तर इझी, पण वाकडे तिकडे नाही व्हायला पाहिजे, हे मेन आहे. तर हे असा एक पार्ट मी कट करून घेतलेला आहे. हा मोठा जर नाईफ असता तर अजून मस्त झालं असतं.
मला असं वाटतं 4पेक्षा 5 जर मी लेअर केल्या तर चांगल्या होतील. 4 खूप जास्त मोठ्या, 5 जर छोटे छोटे केलं तर छान. यस, ही सेकंड. तर 5 लेअर करून झालेले आहेत आणि आता मी याच्यात जे हे साखरेचं असं पाणी बनवलेलं आहे ते मी त्याच्यावर थोडंसं टाकून ठेवणार आहे, जेणेकरून ते जास्त ड्राय होणार नाही. तर अशा प्रकारे माझं हे बेसचं कटिंगचं काम झालेलं आहे. आता मी एवढं सगळं फ्रीजमध्ये याला ठेवून देते. तर आता 12 वाजलेले आहेत आणि म्हटलं चला की प्रिन्सेसला आपण विश करूयात. ती झोपण्याच्या आधी म्हणते आम्हाला, मम्मा तू रात्री मला विश करशील ना? हो की नाही? तर आता तिला मी विश करू. एकदम गोरती आहे मस्त, अशी मस्त गोरती आहे. बघा बघा. बच्चूडा हॅपी बर्थडे. लव यू. लव यू बच्चा. थँक्यू म्हणते ती. बर्थडे झाला तुझा सुरू आता. हॅपी बर्थडे. लव यू. काहीच नाही, झोप येते आता. तर अशा आमच्या प्रिन्सेसचा बर्थडे आता स्टार्ट झालेला आहे, पण आता सध्या रात्र आहे आणि आता या ब्लॉगचा आम्ही इथेच एंड करतो आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. मस्त हॅपनिंग ब्लॉग असणार आहे आमच्यासाठी तरी, ॲटलिस्ट मस्त छान असा दिवस असणार आहे, कारण छोटं छोटं प्रिन्सेस असं आमच्या लाईफमध्ये आलं होतं या दिवशी. सो चला, बाय, गुड नाईट. गुड नाईट.